नमस्कार. आज 10 एप्रिल 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज अनंत सेवा, 1 कोटी लोकांवर परिणाम, संपूर्ण भारतात सेवा. हेल्पलाईन नंबर इथं देण्यात आलेला आहे. अनंत अंबानी यांचं अनंत सेवा फाउंडेशन यामार्फत ही ॲड आलेली आहे. त्यासोबतच आय लव्ह यू मुंबई फाउंडेशन, आय लव्ह मुंबई फाउंडेशन हे पण त्यांचंच आहे. त्यानंतर आजचं वृत्तपत्र विश्लेषण. इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यांमुळे होर्मुझ बंदच, उद्याच्या चर्चेपूर्वीच तणाव. ग्रीन आशा 16,000 टन LPGसह JNPA बंदरात दाखल झालेला आहे. त्यामुळे भारतात LPGचा जो तुटवडा होता त्यास भरून काढण्यासाठी ग्रीन आशा याची मदत नक्की होणार आहे. व पहा, उद्यापासून पाकिस्तानमध्ये चर्चा होणार आहे. मग पाहूयात ट्रम्प आणि इराण यांच्यामध्ये काय तिथे निर्णय होईल. त्यानंतर पुढे आसाम आणि केरळमध्ये विक्रम 75%च्या वरती मतदान काल झालेलं आहे विधानसभेचं. त्यानंतर MBBS साठी 4.5 वर्षांचे शुल्क. पहा, अन्य बातम्या उर्वरित काहीच गरजेच्या नाही आहेत. पहा, बारामती निवडणुकीमधून काँग्रेसची माघार, मात्र निवडणूक अटळ, कारण दुसरे पण तिथे अपक्ष पद्धतीने फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट धाराशिव जिल्ह्याबद्दल आज माहिती आलेली आहे. जे विद्यार्थी धाराशिव जिल्ह्यामधून आहेत त्यांनी प्लीज आजचा हा आर्टिकल वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे चला, नेक्स्ट आहे अयोध्येच्या धर्तीवर तुळजाभवानी मंदिराचा विकास. 1865 कोटी विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. शिवसृष्टीची उभारणी तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये केली जाणार आहे. ही आजच्या दिवसाची पॉझिटिव्ह न्यूज नक्की आहे. पहा, उर्वरित बातम्या यामधून जास्त आपल्यासाठी गरजेच्या नाही आहेत, पण शिवसृष्टीची तिथं उभारणी केली जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, केरोसिनबद्दल आर्टिकल आलेलं आहे की केरोसिन वितरणातही अडथळे, साठवणूक यंत्रणेच्या तुटवड्याने दुकानदार हवालदिल. व पहा, महाराष्ट्र राज्य सरकारने केरोसिनबद्दलचा निर्णय घेतला, परंतु आता वितरणावरती तिथे अडथळे नक्की निर्माण होत आहेत. ठीक आहे, आपल्याला त्यामध्ये जास्त डीपली जायचं नाही आहे, स्किप करू शकता. नेक्स्ट आहे धर्मस्वातंत्र्याच्या मागचा दृष्टिकोन राजकीय. हा आर्टिकल आलेला आहे, पण तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 हे 6 मार्च रोजी दोन्ही सभागृहामधून पारित झालं. मग त्याच्यानंतर लागलीच आपण हा आर्टिकल विस्तृतरित्या चर्चेला घेतला होता आपल्या न्यूजपेपर अनालिसिसमध्ये. त्यानंतर लास्ट मंथचं जे मॅगझिन आहे त्यामध्ये पण याचं मी डिटेल विश्लेषण टाकलेलं होतं. त्यामुळे आता वारंवार मी धर्मस्वातंत्र्य विधेयक काय आहे याबद्दल चर्चा करणार नाही. शक्य झालं तर तुम्ही माझ्या मागच्या महिन्यातील व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये आय थिंक थंबनेलवरतीच तुम्हाला तसं धर्मस्वातंत्र्य विधेयकबद्दल माहिती मिळून जाईल. त्यानंतर मॅगझिनमध्ये त्याच्या नोट्स ऑलरेडी इन्क्लुडेड आहेत. व पहा, आता तुम्हाला वकील व्हायचं नाही आहे. आता हे थोडंसं निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हनी इथं पाहिलं गेलेलं आहे व केसेस इथं दिलेले आहेत, मान्य आहे. परंतु मी ज्यावेळेस आपलं मॅगझिन टाकलं ना, तिथं कोणते कोणते केसेस तुम्हाला रेफर करायचे आहेत तेच देण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी पहा, इथं भरपूर केसेस इथं ऑलरेडी दिलेले आहेत, पण या सगळ्या जर केस केलात ना तुम्ही पाठ, तर तुम्ही काय होणार आहात, वकील होणार आहात. त्यामुळे आपलं वकील बनायचं नाही आहे, तर थोडंसं थांबा. आणि याला चॅलेंज पण केलं जाऊ शकेल. पहा, जसं उत्तर प्रदेश किंवा अलाहाबाद हायकोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलेलं होतं, अगदी तशा पद्धतीने चॅलेंज केलं जाईल. त्यामुळे निश्चिंत राहा, बातमी कुठेही पडणार नाही तुमची, फक्त तुम्हाला रेग्युलर राहायचं ही कंडिशन असेल. त्यामुळे पहा, मी या बातमीला आता एंटरटेन करत नाही, स्किप करून पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. नेक्स्ट आहे भरकटलेला भविष्यवेध. सर्वच नियामक सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांचे केवळ अनुकरण करत असतील तर तेच केल्याबद्दल एकट्या रिझर्व्ह बँकेस का बोलावेत. व अगदी बरोबर आहे. पहा, त्यामुळे निगेटिव्ह बोलायचं नाही आहे रिझर्व्ह बँकबद्दल, पण रिझर्व्ह बँकेने स्टेटस को भूमिका घेतली याबद्दल हा आर्टिकल आला आहे की बा तुम्ही असं का केलात म्हणून. आता झालेलं काय पहा, कालच्या लेक्चरमध्ये शेवटी जाता जाता मी 2 पॉईंट सांगितले होते. एक पहिला पॉईंट म्हणजे मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी कोण जाहीर करतं, तर RBI जाहीर करतं, बरोबर आहे. व दुसरं असतं फिजल पॉलिसी. फिजल पॉलिसी कोण जाहीर करतं, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फिजल पॉलिसी केव्हा जाहीर करतं, तर बजेटमध्ये ती फिजल पॉलिसी जाहीर करतात, राईट आहे. मग बजेट पेश झालेला आहे. आपल्या देशाचा जो 2026-27साठीचा जो बजेट होता ना, तो ऑलरेडी आलेला आहे, बरोबर. मग फिजल पॉलिसीचा त्याचा प्रश्न येणार नाही. परंतु मॉनिटरी पॉलिसीची जी कमिटी असते ती दर 2 महिन्याला बसते. मग जे RBIची कमिटी लास्ट मंथमध्ये बसली होती, म्हणजे नुकतंच बसली होती, त्यांनी एक आकडेवारी जाहीर केली व त्या आकडेवारीनुसार त्यांनी रेपो रेटमध्ये काहीच चेंज केलं नाही. त्यांनी म्हटले की वर स्टेटस को ठेवूयात. आता त्यांनी स्टेटस को का ठेवलेला आहे, तर पहा, आज घडीला युद्धजन्य परिस्थिती आहे, बरोबर. त्याच्यानंतर येणारं काय आहे, आपल्याकडे यावर्षी पाऊस किती होईल याच्या आधारावर काय असेल, आपली पेरणी असेल. व पेरणीवर आधारित काय असेल, आपलं बजेट असणार आहे. पहा, कारण जर पाऊस जास्त झालं
तर अगदीच पीक वगैरे चांगलं येईल. पण पाऊस जर कमी झालं आपल्या देशामध्ये तर काय होणार आहे पहा, त्याचा फटका आणखीन जास्त महागाई वाढीवर होईल. बरोबर. मग देशामध्ये जर महागाई वाढली तर काय करावं लागेल, RBIला आपलं पतधोरण कमी करावं लागेल का जास्त करावं लागेल, म्हणजे रेपो रेट वाढवावं लागेल की कमी करावं लागेल, याबद्दल एक थोडक्यात माइंड मॅप सांगेन पहा तुम्हाला, कारण ही UPSCला पण भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे. ओके, एकच मिनिट द्या. हे पहा महागाई. ओके, महागाई जर वाढली तर ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो. ओके, इन्फ्लेशन. ओके, मग महागाई का वाढते, तर मार्केटमध्ये वस्तू काय असतात, कमी आणि पैसा जास्त. पैसा जास्त आणि वस्तू कमी. मग मला सांगा काय करायला पाहिजे या कंडिशनमध्ये, तर कर्ज कसं करायला पाहिजे, मी कर्ज इथं कमी करायला पाहिजे की वाढवायला पाहिजे, तर कमी करायला पाहिजे. का कमी करायला पाहिजे, तर अगदी पहा मार्केटमध्ये पैसा जास्त आहे ना, मग आणखीन जर मी रेपो रेट कमी करून, आता पहा रेपो रेट जसं कमी करतात आता किंवा रेपो रेटवरच अवलंबून काय असतं, तुमचा कर्जाचं व्याजदर अवलंबून असतं. आज घडीला 5% एवढं रेपो रेट आहे, मग बँक तुम्हाला कर्ज देताना किती 8%नुसार तुम्हाला कर्ज देत आहेत. बरोबर. पण हे जर रेपो रेट आता पहा 8% म्हटल्यानंतर थोडंसं ठीक आहे, मी घेऊ शकतो कर्ज, बरोबर आहे. पण उद्या आता पहा ना, तुम्ही जर पैसा जास्त झाला मार्केटमध्ये किंवा 8%नी तुम्हाला व्याजदर भेटत आहे ना, मग तुम्ही मार्केटमधून बँकेमधून कर्ज तुम्ही जास्त प्रमाणात घेणार. बरोबर. पण मला जर महागाई आपल्या देशामधील जर महागाई कमी करायची असेल तर मला काय करावं लागेल, हे जे कर्जाचं व्याजदर आहे ना ते जास्त वाढवावं लागेल. मग 8%हून जर व्याजदर झालं पहा 15 ते 20%, 15% जर झालं तर मी कर्ज घेण्यासाठी जाईल का बँकेमध्ये, नाही. मला भीती वाटेल की बाबा आपल्याजवळ पैसे आहेत ना, तर मग आपण ह्याच पैशाची खरेदी करूयात, आपण नवीन कर्ज वगैरे घेऊ नये असं म्हणत मी काय करेल पहा, बँकेमधून नवीन कर्ज वगैरे घेणार नाही. मग नवीन कर्ज घेणार नाही म्हटल्यानंतर काय होईल, पैसा मार्केटमध्ये जास्त होईल का, तर नाही. पहा पैसा मार्केटमधून कमी व्हायला तयार होईल. का कमी व्हायला तयार होईल, कारण कर्जाची रक्कम इथं जास्त आहे किंवा कर्जाचं जे व्याजदर आहे ना ते 15% होणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस महागाईची स्थिती असते त्यावेळेस रेपो रेट कमी केलं जातं की जास्त वाढवलं जातं, तर अगदीच पहा मार्केटमधून पैसा कमी करण्यासाठी रेपो रेट तिथं वाढवलं जातं. ओके, व याच्या उलट स्थिती आहे, ज्यावेळेस रिसेशन येतं त्यावेळेस मार्केटमध्ये पैसा आपला टाकावा लागतो. ओके, पैसा टाकावा लागतो. मग पैसा टाकावा लागतो म्हणजे यासाठी काय करावं लागेल, कर्ज आपला अतिशय कमी व्याजदरामध्ये द्यावे लागतात. जसं की 8%ची कर्ज होती ना, ते 2 ते 3%नुसारच तिथं कर्ज आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल किंवा एकदम जास्त इझी लेवलवरती कर्ज त्यांना प्रोव्हाइड करावं लागेल, जेणेकरून रिसेशनची जी परिस्थिती आहे ना ती हाताळली जाईल. आता जसं की हे केव्हा झालं होतं, तर कोविड सिच्युएशनमध्ये पहा, कोविड-19 दरम्यान अगदी महागाई तर वाढलेली होती, परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही पाहिलात तर आपली जी आर्थिक स्थिती आहे, जो इकॉनॉमीचा गाडा आहे ना, तो परत एकदा चक्र आपला फिरवायचं होतं. बरोबर. कोविड-19 दरम्यान आपला पूर्ण चक्र परत एकदा फिरवायचं होतं. त्यासाठी पहा क्रेडिट कार्डची जी लोन वगैरे आहेत ते जास्त प्रमाणात वाटण्यात आले. त्याचं नेमकं कारणच हे आहे, जे पर्सनल लोन वगैरे ते जास्त प्रमाणात देण्यात आले. का, तर मार्केटमध्ये परत एकदा पैसा त्यांना इनपुट करायचा होता. मार्केटमध्ये ज्यावेळेस पैसा इनपुट झाला की मग ते परत इकॉनॉमीचं चक्र काय होईल पहा, फिरत जाईल. ओके, मग यासाठी महागाई किंवा इन्फ्लेशन आणि रिसेशन ह्या 2 फेज तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचे रेपो रेटवरती कसे परिणाम होतात हे प्लीज कंडिशन तुम्ही लक्षात ठेवा. 2 महिन्याची जे आकडेवारी येते ना, हे स्टॅटस को काय गरजेचं असं प्रश्न बिलकुल UPSC विचारत नाही की किती टक्के आता आज सध्याला किती टक्के रेपो रेट आहे आपलं, हे तुम्हाला कोणीही विचारणार नाही. परंतु ज्यावेळेस महागाई असते किंवा ज्यावेळेस इन्फ्लेशन असतं त्यावेळेस मार्केटमध्ये RBI कोणतं गेम खेळतं हे तुम्हाला नक्की तिथं विचारलं जातं. त्यामुळे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ज्यावेळेस इन्फ्लेशनची स्थिती असते ना त्यावेळेस तिथं कर्जाची रक्कम वाढवली जाते किंवा रेपो रेट तिथं वाढवला जातो, व ज्यावेळेस रिसेशन असतं त्यावेळेस तिथं कमी केलं जातं. हाच महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आणि रेपो रेटमध्ये कोणते माध्यम येतात, तर CRR आणि SLR. ओके, हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. CRR आणि SLR हे 2 गोष्टी तिथं नक्कीच कंडिशन केल्या जातात, जेणेकरून पहा बँकेमध्ये ते रिझर्व केले जातात. ओके, मग बँकेमध्ये जर पैसा अतिरिक्त ठेवण्यात आला तर ते जास्त व्याजदर वगैरे तिथं दिलं जातं का, तर बिलकुल दिलं जात नाही. ओके, आता पहा काही विद्यार्थ्यांना हे रेपो रेट काय, CRR काय, SLR काय हे जर समजत नसतील तर प्लीज तुम्ही इकॉनॉमिक्सचे थोडेसे लेक्चर करा, बेसिक्स म्हणजे बँकिंग सेक्टरबद्दलचे. मग हे तुम्हाला सर्व गोष्टी समजून येतील, कारण हे लो हँगिंग फ्रूट आहे. म्हणजे अगदी तुम्ही पहा 1 तासामध्ये हे जर शिकलात ना तर तुमचे खूप मार्क तुम्हाला UPSC मिळवून देणार आहे. ओके, तुम्ही प्रिव्हियस पेपर पहा, UPSCने यावर भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत, CRR SLR त्यानंतर रेपो रेटबद्दल. ओके, पण रेपो रेट किती आहे हे विचारलं जाणार नाही कधीच, पण रेपो रेटचा परिणाम महागाई आणि जे रिसेशन आहे त्यामध्ये काय होतं हे तुम्हाला नक्की विचारलं जाणार आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. बाकी पहा अगदी आता
पेरणीवरती खूप काही डिपेंड आहे आपल्या देशामध्ये, त्यासाठी पण RBI इथं स्वतःला प्रिपेअर करत आहे. जर पहा यावर्षी जर चांगल्या पद्धतीने पीक वगैरे आलं तर नक्कीच आपलं जी अन्नधान्याची किमती आहेत ती कमी होतील. मग महागाईला व्यवस्थित करण्यासाठी काही करण्याची आवश्यकता नाही RBIला, परंतु जर तिथे परिणाम झाला, पावसाचा जर परिणाम आपल्या शेतीवरती झाला तर मग काय पहा RBIला खूप मोठी पावलं उचलावी लागतील. त्यासोबतच फिजल पॉलिसी म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पण तिथं पावलं उचलावी लागतील. कारण पहा युद्ध परिस्थितीमुळे आपली इकॉनॉमी ऑलरेडी घसरलेली आहे. त्याच्यानंतर परत जर आपल्या देशामध्ये यावर्षी जर शेतकरी उत्पादन जर त्या पद्धतीने झालं नाही तर पहा अन्नधान्याच्या किमती पण तिथं वाढतील. मग अन्नधान्याच्या किमती जर वाढायला लागल्या तर पहा भारत सरकारला तिथं इंटरव्ह्यून करावं लागतं, RBIला तिथं इंटरव्ह्यून करावं लागतं. त्यासाठी पहा RBI गव्हर्नर जे आहेत त्यांनी ही जी सिच्युएशन आहे ती स्टॅटस को ठेवली आहे. मग याबद्दल हा आर्टिकल आला आहे, पण काही गरजेचं नाही आहे. जे महत्त्वाचं होतं ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे व बाकीचे जे पॉईंट आहेत ना ती याच्यापूर्वीच आपण डिस्कस केले होते. हे पहा की आसाम, केरळ, तमिळनाडू, पुदुचेरी या निवडणुका जर झाल्या ना तर नक्कीच महागाई वाढ होईल असं लेखकांचं इथं म्हणणं आहे, जे की मी याच्यापूर्वीच भाकीत लावून ठेवलेलं आहे की महागाई वाढणार आहे. ओके, त्यामुळे आता अगदी तुम्हाला मी घाबरवत नाही आहे, परंतु हेच ट्रुथ आहे. पहा ओके, इलेक्शन संपल्यानंतर तुम्ही तेलाच्या किमती पाहू शकता की नक्कीच तिथं फटका तुम्हाला किंवा तुमच्या खिशांवरती फटका नक्की बसणार आहे. हे शाश्वत सत्य आज घडीला दिसत आहे. हां, जर स्टेट ऑफ हॉर्मोज जर ओपन झालं परत एकदा व सुरळीत चक्र जर झालं तर हे कदाचित सिच्युएशन नॉर्मल होऊ शकेल. ओके, एवढं पण हे पण तेवढं सत्य आहे. पण निवडणुका संपल्यानंतर कुठेतरी फटका नक्की आहे, हे तुम्ही प्लीज लक्षात घ्या. डन. त्याच्यानंतर आणखी एक राजनैतिक तडजोड, आता म्यानमारबद्दल हा आर्टिकल आलेला आहे. तर आता यामध्ये आपलं शिकायचं काय किंवा म्यानमारमध्ये काय चालू आहे हे थोडक्यात लक्षात घ्या. कारण UPSC जे सध्याला वॉर किंवा कन्फ्लिक्ट इन शेजारी देश असा प्रश्न विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी लक्षात घ्या, आता हे कन्फ्लिक्ट आजचं नाही आहे, पण 2021चं जरी असलं तरी सध्याला भारत सरकारने त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतलेली आहे. पहा, आपल्या बाजूचा देश म्यानमार 2021मध्ये नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान सू यांचं सरकार तिथं चालू होतं. मग त्याला त्यांचे जे लष्कर आहे, लष्करांनी त्यांचं सरकार पाडून तिथे लष्करी आता सामर्थ्य तिथं आलेलं आहे किंवा लष्करी सरकार तिथं आलेलं आहे. मग त्या लष्करी शासनाला चायनाचा पूर्णतः पाठिंबा आहे, बरोबर. व तुम्ही म्यानमारची बाँड्री जर पाहिलात आपल्या देशाला तर जवळपास 1643 किलोमीटरची बाँड्री व नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्यानंतर मणिपूर आणि मिझोराम. ओके, मणिपूर MN करूयात आणि मिझोराम MZ. ओके, ह्या 4 राज्यांना 1643 किलोमीटरची बाँड्री तिथं लाभलेली आहे. आता पहा, तुम्ही पाकिस्तानसारखा म्यानमार नाही आहे किंवा पाकिस्तान जशा पद्धतीने इन्सर्जन्सी वगैरे करत असतं तशा पद्धतीने इकडे नाही आहे म्यानमारमध्ये. पण प्रॉब्लेम काय आहे पहा, आपले मणिपूर, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश व अरुणाचल प्रदेशला तरी चायनाचा खूप मोठा धोका आहे. व सध्याला चायनाने म्यानमारला जर सपोर्ट केलेला असेल तर आपल्याला पहा काउंटर तिथं कुठेतरी करणं गरजेचं आहे. मग यासाठी भारत सरकारने आता नरमाईची भूमिका घेत लष्करी त्यांचे जे सत्ता आहे ना त्यांना आता सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे अधिकृतरित्या जरी सपोर्ट करत नसलो तरी आपण आता त्यांच्या सेरेमनीमध्ये सहभागी नक्की होणार आहोत, असा भारत सरकारने निर्णय घेतलेला आहे. अद्याप ऑफिशियल स्टेटमेंट्स वगैरे आलेले नाही आहेत, पण हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. व तिथे सध्याला सत्ताधीश कोण आहेत तर मिन ऑंग लाईन. ओके, ही त्यांचे सध्याला लष्करी प्रमुख तिथं सत्तेवर आहेत. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेला प्रश्न विचारला जाणार नाही असं की सत्ताधीश कोण आहेत. पण हे सर्व प्रकरण कधी झालेलं आहे 2021मध्ये. व आंग सान सू की यांना सपोर्ट कोणाचा होता तर इंडियाचा नक्कीच सपोर्ट होता. ओके, जिथे जिथे पहा म्हणजे बांगलादेशमध्ये पण आपला सपोर्ट होता शेख हसीना यांच्याबद्दल, पण तो सपोर्ट आपला विस्कळीत झाला व त्यांचं सरकार कोलमडीत आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर म्यानमारमध्ये तीच सिच्युएशन 2021मध्ये झालेली होती. मग हे सर्व जर तुम्ही पाहिलात तर आपल्याला काय लक्षात येतं, शेजारी राष्ट्रांसोबत सध्याला म्हणजे भारताचे जे शेजारी राष्ट्र आहेत ना ते थोडंसं कन्फ्लिक्टमध्ये नक्की आहेत. ओके, त्यामुळे भारत सरकारने आता थोडंसं फुकून पावलं टाकणं खूप गरजेचे झालेलं आहे. ओके, आय होप हा पण आर्टिकल तुम्हाला समजला असेल किंवा यामधील जे क्रक्स होतं ना ते तुम्हाला नक्की समजलं असेल. डन. त्याच्यानंतर रेडी रेकनर आपल्यासाठी बिलकुल गरजेचं नाही. आसाम, केरळ, पुदुचेरीत
उत्साह. तिन्ही राज्यांत विधानसभा निवडणुकीसाठी 75% अधिक मतदान झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, दिल्लीत उद्या महिला अधिकारांचे साहित्य संमेलन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन. हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, सरळ सेवेला वगैरे. तर लक्षात घ्या, महाराणी ताराराणी यांच्या 351व्या जयंती वर्षानिमित्त दिल्लीमध्ये महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. कोणाचे होणार आहे? महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर माजी अतिरिक्त मुख्य सचिव व ज्येष्ठ लेखिका लीना मेहेंदळे संमेलनाध्यक्ष असून ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी सुप्रिया देवस्थळी स्वागताध्यक्ष असणार आहेत. त्यानंतर राज्याचा मराठी भाषा विभाग, नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि सरहद्द संस्था यांच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ओके, एवढा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. सॉरी, मी आपल्या मॅगझिनमध्ये याला इन्क्लूड केलं नाही. मी याचे स्क्रीनशॉट काढून आपल्या मॅगझिनमधील नक्कीच याला टाकण्याचा प्रयत्न करेन. ओके, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. डन. त्यानंतर नेक्स्ट, सहयोग विरोधात कामराला सुधारित याचिकेस परवानगी. सहयोग पोर्टल आणि माहिती तंत्रज्ञान मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यम आचारसंहिता नियमांत 2025मध्ये केलेल्या दुरुस्तीला दिलेले आव्हान उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असे असताना आक्षेपार्ह मजकूर हटवण्याबाबतच्या कालावधीत केंद्र सरकारने नियमांत सुधारणा केली. या सुधारणेलाही आव्हान द्यायचे असून सुधारित याचिका करण्यास कुणाल कामरा यांना परवानगी देण्यात आलेली आहे. आता पहा, बॉम्बे हायकोर्टामध्ये कुणाल कामरा यांनी याचिका दाखल केली होती सहयोग पोर्टल विरोधात. बरोबर, मग सहयोग पोर्टल विरोधात याचिका चालू होतीच की त्याच दरम्यान भारत सरकारने आणखीन एक नवीन नियम मांडला. मग त्यांनी म्हटलं, याच्यापूर्वी 3 तासाचं होतं ना, आता आम्ही फक्त 1 तासामध्येच तुमचं जे तुम्ही सोशल मीडियावरती सरकारच्या विरोधात एखादी जर काही पोस्ट केलात तर तुम्हाला फक्त 1 तासाच्या आत तुमचं जे आक्षेपार्ह मजकूर आहे ना ते हटवण्यात येईल, असा त्यांनी नियम केला. त्यामुळे बॉम्बे हायकोर्टाने सुधारित याचिका दाखल करण्यासाठी त्यांना परवानगी दिलेली आहे. त्यानंतर या केसमधून आपल्याला काय बॅकवर्ड लिंकेजेस आहे तर आर्टिकल 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य. ओके, त्यानंतर आर्टिकल 21 इंटरनेटचा अधिकार. प्रत्येक नागरिकाला इंटरनेट वापरण्याचा अगदीच अधिकार आहे व याबद्दल मूलभूत हक्क आपला आर्टिकल 21 नक्कीच देतो. ओके, आय होप हा पॉईंट पण समजला असेल. आता अगदीच बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट येतात त्यावेळेस आपला केस काय आहे हे आपण नक्की पाहू शकतो. त्यानंतर इथं पण दिलेलं आहे पहा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल पॉईंट आलेला आहेत. ओके, स्किप करू शकता, बॅकवर्ड लिंकेजेस फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर किमान आधारभूत किमती म्हणजेच काय एम-एस-पी बद्दल आर्टिकल आलेला होता, मग त्याला मी परत एकदा इन्क्लूड केलेला आहे इथे. खरीप पिके 14, रबी पिके 6 आणि व्यापारी पिके 2 अशा पद्धतीने एम-एस-पी दिली जाते. ओके, एम-एस-पीचं इथं सर्व काही देण्यात आलेलं आहे, पण मागच्या लेक्चरमध्येच आपण एम-एस-पीबद्दल पाहिलेलं आहे. कुठे गेली ती बातमी हे पहा इथे. ओके, एम-एस-पीबद्दल आपल्या मॅगझिनमध्ये ऑलरेडी इन्क्लुडेड होतं, त्यामुळे मी त्याला परत एंटरटेन न करता पुढे जातोय. त्यानंतर विवाह लोकसत्ताचं मिनी मॅगझिन. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथे संपतं. नेक्स्ट आहे आजचं द हिंदू. द हिंदूमध्ये एक आर्टिकल आलेला आहे जो की एक्सप्लेन सिरीजचा आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे, पण मला समजलं नाही आहे, मग किंवा मला समजण्यासाठी थोडासा वेळ लागेल. यासाठी तुम्ही नक्कीच मला मदत करू शकता. त्यासाठी मी फक्त एक आर्टिकल जो की केस स्टडी आलेली आहे पहा, म्हणजे केस स्टडी आय थिंक स्टेट्स पेजवरतीच ही केस स्टडी आलेली आहे, ती केस स्टडी घेऊन आपण थांबणार आहोत. सॉईल सकीज. ओके, सॉईल सखी ही स्कीम कोणी काढली आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढली आहे. अतिशय इफेक्टिव्ह ही स्कीम आहे. ओके, याला तुम्ही तुमच्या ॲन्सरमध्ये नक्की लिहू शकता. आता ही प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणारी ही स्कीम आहे, पण ही चांगल्या पद्धतीने वर्क करत असलेली स्कीम आहे. त्यामुळे पहा, तुम्ही याला बॅकवर्ड लिंकेजेसमधून भरपूर जागी याचं उच्चार करू शकता. जसं की पहा, सॉईल सखी हा महाराष्ट्र सरकारचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, जो प्रामुख्याने राज्य कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जातो आहे. ओके, व आता सध्याला प्रायोगिक तत्वावर हा अभियान कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवला जात आहे? सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये सध्याला प्रायोगिक तत्वावर ही स्कीम राबवण्यात येत आहे. मग या स्कीमचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य काय आहे तर सॉईल टेस्टिंग. मातीचं परीक्षण केलं जातं. कोणामार्फत तर महिलांमार्फत. सॉईल सखी म्हणून निवडलेल्या महिलांना मातीचे नमुने घेण्याचे आणि प्राथमिक चाचणी करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मातीचे नमुने गोळा करतात. त्यानंतर डिजिटल हेल्थ कार्ड देतात. माती परीक्षणानंतर जमिनीतील घटकांची म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश माहिती देणारी मृदा आरोग्य पत्रिका म्हणजे सॉईल ते हेल्थ कार्ड तयार करण्यास त्या मदत करतात. आणि खतांचा संतुलित वापर. जमिनीच्या अहवालानुसार कोणत्या पिकासाठी किती
खत वापरावे याचे मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचा अवाजवी खर्च कमी करण्यास मदत करतात. महिला सक्षमीकरण या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना रोजगाराची संधी मिळते आणि त्यांना कृषी सल्लागार म्हणून समाजात नवी ओळख मिळते. यासोबतच पहा, आपल्याकडे जे सॉईल प्रदूषण होतं त्याला पण इथं आळा बसते. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला लक्षात आला असेल. म्हणजे प्रायोगिक तत्वावर ही स्कीम राबवण्यात येत आहे, ही खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पहा, एकतर महिलांना तिथं सन्मान पण दिला जातो व दुसरीकडे सॉईलसाठी पण ही स्कीम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना पण याचा फायदा आहे का, तर यस, जमिनीची सुपीकता वाढते. रासायनिक खतांचा अतिवापर थांबल्यामुळे जमिनीची पोत सुधारते. त्यानंतर उत्पादनात वाढ होते. पिकाला नेमक्या गरजेनुसार अन्नद्रव्य मिळाल्याने उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण वाढते. त्यासोबतच खर्चात बचत देखील होते. अनावश्यक खतांवरील खर्च वाचतो, ज्यामुळे शेती किफायतशीर होते. ओके, शेतकऱ्यांसाठी पण फायदेशीर आहे, जमिनीसाठी पण फायदेशीर आहे व महिलांसाठी पण ही स्कीम फायदेशीर आहे. मग आता याला GS2 आणि GS3 मध्ये तुम्ही कसा वापर करू शकता, तर महिला सशक्तीकरण, शाश्वत शेती आणि सरकारी योजना या नात्यातून ही स्कीम विचारली जाऊ शकते. तर नक्की जरी विचारली नाही तरी तुम्ही निबंधमध्ये वगैरे टाकू शकता, वुमन एम्पॉवरमेंटमध्ये तुम्ही कसं सहयोग कराल. तर एक प्रायोगिक तत्वावर राबवली जाणारी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम आहे, तिचं नाव आहे सॉईल सखी. ओके, याचा जर तुम्ही उल्लेख तिथं केलात ना, तर अगदी जो एक्झामिनर आहे ना तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क नक्की देऊन जाईल, कारण ही स्कीम सर्वांना माहिती नाही आहे. ओके, मग अगदी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लिहिलात म्हटल्यानंतर तो काय म्हणेल की हा अपडेटेड विद्यार्थी आहे, त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क तिथं नक्की प्राप्त होतील. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की समजला असेल. बाकी पहा, एक आर्टिकल आला आहे, जर शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून वाचून घ्या. हा पहा, म्हणजे एक्सप्लेन सिरीज आहे. UPSC यावरून भरपूर वेळेस प्रश्न विचारते, परंतु आता अगदी माझं सायन्स होतं, परंतु आता सायन्स सोडून खूप दिवस झाले व मला हे थोडंसं समजत नाही आहे की तुम्हाला कशा पद्धतीने याला एक्सप्लेन करायचं. त्यासाठी थोडासा वेळ घेतोय मी. जर मला समजलं नाही कशा पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करू, तर मी नक्की तुम्हाला हा आर्टिकल एक्सप्लेन करणार आहे. ओके, तोपर्यंत जर शक्य झालं तर तुम्ही पण हा आर्टिकल वाचून घेण्याचा प्रयत्न करा. याच्यापूर्वी UPSCने हेवी वॉटरबद्दल प्रश्न विचारलेला होता. ओके, त्यामुळे अगदीच हा आर्टिकल मोस्ट IMP आहे. शक्य झालं तर सर्वांनी हा आर्टिकल वाचून घ्यायचा आहे, पण सायन्सच्या विद्यार्थ्यांना हे लवकर आर्टिकल समजेल. ओके, थोडंसं आर्ट्ससाठी क्लिष्ट आहे थोडंसं. ओके, न्यूक्लिअर रिॲक्टरबद्दलचा हा आर्टिकल आहे. ओके, आता इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.